नारळ पाणी म्हणजे कुठलं अपेक्षित आहे? तर जे तयार नारळ आहे, त्याच्यातलं पाणी घेणं हे अपेक्षित आहे, ना की शहाळं. ह्या दोघांमध्ये फरक असा, की शहाळं जे आहे ते किंचित तुरट रसाचं असतं. आणि जे तयार नारळ आहे किंवा मलयुक्त जे काय नारळ आहे, त्याचे गुणधर्म हे त्याच्या अपोझिट असतात. तसं म्हटलं तर ते मधुर आहे, स्निग्ध आहे, लघु आहे. शिवाय ते वात कमी करणारं, पित्त कमी करणारं, तृष्णा कमी करणारं असं म्हणून सांगितलेलं आहे. नारळ पाणी सांगायचा उद्देश का? तर लास्ट वीकमध्ये एक पेशंट माझी एएनसीची आली होती, म्हणजे गर्भिणी. 7वा महिना तिला सुरू होता. 7व्या महिन्यामध्ये तिचा सोनोग्राफीचा रिपोर्ट जो आम्ही बघितला, त्यामध्ये आय-यू-जी-आर म्हणजे बेबीचं जे काय वेट आहे, तर ते वाढत नाहीये आणि दुसरं असं की एमनियोटिक फ्लुइड जे आहे, म्हणजे गर्भजल जे काय आहे, तर ते कमी झालं आहे. तर त्याचा कॉज असा निघाला, की ती पेशंट सकाळी उठल्या-उठल्या किंवा सकाळच्या सेशनमध्ये पूर्ण एक नारळ पाणी जे आहे, म्हणजे जे काही मी शहाळं वर्णन केलं मगाशी कषाय रसात्मक, तर तो कॉज तिचा एक निघाला, की त्यामुळे ते एवढ्या मात्रेमध्ये जे काही पाणी आहे, तर ते पचत नाही आणि त्यामुळे अपचनसारख्या जे काही आजार आहेत, आम्लपित्तसारखे जे काही आजार आहेत, ते समोर येतात. त्या पेशंटला अपचनही होतं आणि आम्लपित्तही होतं. जर तिचंच पचन होत नाहीये, तर बेबीकडे ते पोषण जात नाहीये. म्हणून ते आय-यू-जी-आर किंवा अमनियोटिक फ्लुइड जे आहे किंवा गर्भजल जे आहे, ते कमी आलंय. पण ह्याच्याच विरुद्ध जर तेच नारळ पाणी, जे काही तयार नारळ पाणी सांगितलंय किंवा मलयुक्त नारळ पाणी सांगितलं आहे, तेच जर तुम्ही 50-50 ml थोड्या-थोड्या मात्रेमध्ये जर तुम्ही घेतलं डिव्हाईड करून, तर नक्कीच तुमचं गर्भजल वाढण्यामध्ये मदत होते. शिवाय बेबीची ग्रोथ होण्यासाठीही मदत होते आणि तिसरा बेनिफिट असा, की जर कमी मात्रेमध्ये लीकिंग असेल, तर तेही बंद करण्यासाठी नारळ पाणी हे उपयुक्त असतं.